सभापती महोदय, या ठिकाणी जे छापील उत्तर आलेलं आहे त्याच्यावरती माझी थोडी हरकत आहेत. त्याच्यामध्ये 15/3/2024 नुसार 30 सप्टेंबर रोजीच्या पटावरती आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्येनुसार 25-26 संचलन मान्यता झाली काय? झालेली नाहीत. यामध्ये शासनानं एक परिपत्रक काढलेलं आहे 14 ऑक्टोबर 2025 ला आणि 14 ऑक्टोबर 2025 ला जे परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये 20 ऑक्टोबर हा पट ग्राह्य धरून 25-26 संच मान्यता करण्यात यावी असं निश्चित केलेलं आहे. परंतु ते असताना सुद्धा मग 25-26 जी संच मान्यता झालेली आहेत ती संच मान्यता 30 सप्टेंबरच्या पटावरती झाली की 20 ऑक्टोबरच्या पटावरती झाली? याचं उत्तर माननीय मंत्री महोदयांना द्यावं, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, आरटीई धोरणाच्या सुसंगत असा 28 ऑगस्ट 2015चा शासन निर्णय निर्गमित केलेला होता. आरटीई कायदा हा इयत्ता 1 ते 8वी साठी लागू आहेत. 9वी-10वी साठी आरटीई कायदा लागू नाही. म्हणून या ठिकाणी 28/8/2015च्या शासन निर्णयानुसार 9वी-10वीची संच मान्यता करणार का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी 15/3/2024च्या निकषानुसार 9वी-10वीची संच मान्यता करण्याच्या संदर्भामध्ये 20 ही विद्यार्थी असणे आवश्यक आहे. परंतु त्या ठिकाणी या संदर्भामध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं आपण संचालकाकडून अहवाल मागवण्याचं या उत्तरामध्ये मान्य केलेलं आहे. तर संचालकाकडून जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत 25-26 संच मान्यता थांबवणार का? आणि त्याच्यानुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं जोपर्यंत खालून अहवाल येत नाही तोपर्यंत समायोजन थांबवणार का? शासन निर्णय 15/3/2024 नुसार 30 सप्टेंबर रोजीचा आधार वैद्य विद्यार्थी हा पटसंख्येनुसार संच मान्यतेकरता अनुज्ञ असतात. परंतु यावर्षी आपण तो निर्णय 20 ऑक्टोबर रोजीच्या 25-26 करता 20 ऑक्टोबर ही तारीख त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं आपण सांगितलं की जे शिक्षक अतिरिक्त झाले आहे त्यांच्या समायोजनाकरिता कुठलाही शिक्षक हा त्या ठिकाणी त्याचं समायोजन सर्व ठिकाणी करण्यात येईल. त्याच पद्धतीनं आपण म्हटलं की विद्यार्थी संख्येचा निकष सांगितला ते याच्या आधीच मी सांगितलं की कुठलीही शाळा ही विद्यार्थी संख्या अभावी त्या ठिकाणी बंद करण्यात येणार नाही. त्या शाळेमध्ये असताना ती शाळा 25-26 नुसार 0 शिक्षकी झालेली आहे. 0 शिक्षके झाली असेल तर त्या शिक्षकांचं तुम्हाला समायोजन करावं लागेल. कारण त्या शाळेमध्ये विद्यार्थी आहे. तर विद्यार्थी असेल तर 0 शिक्षके झाली, शिक्षकांचं समायोजन झालं म्हणजे ऑटोमॅटिक ती शाळा बंद होतील. आणि तुम्ही म्हटलेलं आहे का महाराष्ट्रातली एकही शाळा बंद होणार नाही. जर 25-26 मध्ये विद्यार्थी संख्या 0 झाली म्हणजे शिक्षकांची संख्या 0 झाली म्हणजे ते सर्व अतिरिक्त झाले, त्यांचं समायोजन केलं तर ऑटोमॅटिक ती शाळा बंद होईल ना. आमची मागणी तीच आहे. तुम्ही जर म्हणत असाल महाराष्ट्रातली एकही शाळा बंद करायची नाही का बंद होऊ देणार नाही म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थी संख्येच्या निकषांमध्ये बदल करून त्या ठिकाणी त्या शाळेत विद्यार्थी असेल तर ती शाळा आपल्याला टिकवावं लागेल. त्या शाळेमध्ये शिक्षक मान्य करावं लागेल. ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी 15/3/2025 नुसार स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या प्राथमिक शाळा त्या प्राथमिक शाळेमध्ये 20 पेक्षा पट कमी असेल तर त्यांना एक शिक्षक मान्य केलेला आहे म्हणजे शाळा बंद होणार नाही. त्याच धर्तीवरती अनुदानित शाळेमध्ये सुद्धा जर पट 20 पेक्षा कमी असेल 6 ते 8 मध्ये तर त्या शाळेला शिक्षक मंजूर करणार का? मध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असली तरी शासन एक शिक्षक देणार आहे. त्याच धर्तीवर खाजगी अनुदानित शाळेकरिता देण्याचा विचार देखील करण्यात येईल.